टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या सकाळीच आपल्याला मुंबईमध्ये ढगाळ वातावरण दिसून येते। आपण सध्या आहोत समुद्र किनाऱ्यावरती। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो पूर्णतः मुंबईवरती ढगाळ वातावरण झालेलं आहे। मागच्या 2-3 दिवसांपासून असंच वातावरणामध्ये चढ उतार दिसून येत आहे। सकाळी ढगाळ वातावरण ते या ढगाळ वातावरणामुळे कुठेतरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय। मागच्या 2-3 दिवसांपासून हेच वातावरण असून यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत असून तसेच काही ठिकाणी कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा देखील इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। काल सांताक्रूज वेधशाळेच्या अनुसार मुंबईचं तापमान सध्या कमाल 32 अंश सेल्सिअस असून यामुळे ऊन जरी जाणवत नसलं मात्र जर ढगाळ वातावरण आहे त्यामुळे मुंबईकरांची काहीशी काहिली उडताना आपल्याला पाहायला मिळते। हा पूर्व मोसमी पावसाचा अंदाज असून मुंबईसह ठाणे पालघर परिसरामध्ये बुधवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तसेच दुसरीकडे काही भागांमध्ये गारपिटीचा देखील अंदाज दिलेला असून जळगाव असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तसंच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। मुंबईतलं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस जरी असलं तरी मुंबईत असलेल्या ढगाळ तापमानामुळे मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय। पुढील 2-3 दिवस असेच तापमान राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं असून नागरिकांनी या संदर्भात काळजी घ्यावी। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।